दृश्य आहेत पुण्यामधून। पुण्याच्या FC रोडवर आपण बघतोय की अनधिकृत कामांवरती आता प्रशासनाकडून कारवाई केली जाते आहे। नुकतंच पुण्यामधलं ड्रग्ज प्रकरण हे ताजं आहे, त्याच्यामुळे पब आणि बारवरती कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आहेत आणि त्याच आदेशाचं पालन करत आता प्रशासन ऍक्शन मोडवरती आलेलं आहे आणि प्रशासनाकडून आज पुण्यामध्ये कारवाईला सुरुवात देखील झालेली आहे। पुण्यातल्या FC रोडवरची ही दृश्य आहेत। पुणे महापालिकेकडून अनधिकृत पब आणि बारवरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, सध्या जी कारवाई सुरू आहे कुठली दृश्य आहेत, कशावरती ही कारवाई केली जाते आहे? मनुश्री, पुण्यातील FC रोडवर असणाऱ्या हॉटेलमध्ये जे काही प्रकरण झालं, ड्रग्ज प्रकरण झालं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खरं तर आदेश दिले होते की पुणे शहरातील अनधिकृत बार आणि पब्सवर कारवाई करायला सुरुवात करा, बुलडोजर चालवायला सुरुवात करा आणि त्यानंतर लगेचच पुणे महानगरपालिका जी आहे ती ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर असणाऱ्या अनेक पब्स आणि बार जे अनधिकृत आहेत त्यावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। गेल्या 15 मिनिटांपासून महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील जे टेरासीन आहे किंवा इतर पब्स आहेत, द कल्चर आहे याच्याच बाजूला खूप फेमस हे दोन्ही हॉटेल्स आहेत आणि या पबवर आणि बारवर आता कारवाई जी आहे ते महापालिकेने सुरू केलेली पाहायला मिळते। हातोड्याच्या साह्याने अनधिकृत बांधकाम जे आहे मनुष्य खरं तर तोडलं जात आहे। खरं तर जे पुण्यात जो L3 हॉटेल आहे त्यामधील जे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळते। काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबतचे आदेश काढले होते की शहरात जे अनधिकृत पब्स आणि बार आहेत त्यावरती कारवाई करा, बुलडोजर चालवा आणि त्यानंतर लगेचच अनेक खरं तर हॉटेल्स आणि बारला नोटीस। नक्कीच त्याच्यामुळे पुण्यामध्ये ही कारवाई होताना आपण बघतो आहोत।